आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. जागतिक पर्यावरण दिन आज साजरा होत आहे. मानवाला निसर्गाशी जोडणं ही या वर्षीची संकल्पना आहे. पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक ऊर्जा आणि जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू आज नवी दिल्ली इथं ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. पर्यावरण विभाग आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमानं मुंबई इथंही या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हल्ला केला. हा हल्ला मोडून काढण्यासाठी पोलीस दलानं केलेल्या कारवाईत 4 दहशतवादी ठार झाले. बंदीपोरा भागात ही घटना घडली. या भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात बरेलीनजीक प्रवासी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर 15 प्रवासी जखमी झाले. दिल्लीहून गोंडा इथं जाणारी बस आणि ट्रक यांची टक्कर झाल्यानंतर पेट्रोल टाकी फुटून बस आणि ट्रकला आग लागल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड इथून नागपूरला जाण्याकरता नांदेड ते अजनी विशेष गाडी सुधारित वेळापत्रकानं चालवण्याचं ठरवलं आहे. ही उन्हाळी विशेष गाडी आजपासून नांदेड ते अजनी अशी धावेल. या विशेष गाडीच्या 8 फेऱ्या करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही गाडी पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, वर्धा मार्गे धावेल. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.